विचार करा, या एवढ्या मोठ्या ज्ञानसागरात अनेक मोती आहेत. पण आज आपण एका खास रत्नावर आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. एक असा ग्रंथ जो आपल्याला थेट उपनिषदांच्या मूळ आणि गहन ज्ञानाच्या डोहात घेऊन जातो. आणि त्या ग्रंथाचं नाव आहे 108 उपनिषद ब्रह्मविद्याखंड. हा काय नाव आहे! हे नावच ऐकल्यावर कल्पना येते की याच्या आत ज्ञानाचा केवढा मोठा खजिना दडलेला असेल. या ग्रंथाबद्दल थोडी माहिती घेऊया. बघा, यात 424 पृष्ठ आहेत आणि याचं प्रकाशन झालंय 2010 मध्ये. आता हे महत्वाचं का आहे? कारण हे आपल्याला सांगतं की हजारो वर्षांपूर्वीचं हे ज्ञान केवळ इतिहासाच्या पुस्तकात अडकून राहिलेलं नाही, ते आजही आत्ताच्या काळातही आपल्यासाठी उपलब्ध आहे. आपण ते मिळवू शकतो. पुढचा भाग, परमतत्वाचे विज्ञान म्हणजेच ब्रह्मविद्येची ओळख. आता या पुस्तकाच्या नावातच एक खूप गूढ आणि महत्वाचा शब्द आहे, ब्रह्मविद्या. याचा नेमका अर्थ तरी काय? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. तर ब्रह्मविद्या म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे केवळ अध्यात्म नाही, तर हे आहे परमविज्ञान, द सुप्रीम सायन्स. बघा, जसं आपलं भौतिक विज्ञान म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री बाहेरच्या जगाच्या नियमांचा शोध घेतं, अगदी तसंच ब्रह्मविद्या आपल्या अस्तित्वाचा आणि या संपूर्ण ब्रह्मांडाचा मूळ सत्याचा शोध घेते. हे ज्ञानाचं सर्वोच्च शिखर मानलं जातं. आणि हे ज्ञान काही आजकालचे नाहीये. हे ते कालातीत ज्ञान आहे जे हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी उपनिषदांमध्ये मांडलं होतं. हा ग्रंथ म्हणजे जणू काही त्या प्राचीन ज्ञानगंगेचा प्रवाह आजच्या युगापर्यंत पोहोचवणारी पवित्र वाहिनी आहे, एक चॅनल आहे जो आपल्याला थेट आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी घेऊन जातो. ठीक आहे, तर हे ज्ञान कसं मिळवायचं? हा ग्रंथ एका मोठ्या मालिकेचा भाग आहे. म्हणजे प्रश्न असा येतो की हे सगळं ज्ञान फक्त एकाच पुस्तकात बंदिस्तंय का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. हा ग्रंथ एका खूप मोठ्या ज्ञान मालिकेचा एक महत्वाचा भाग आहे. जसं की आपण इथे पाहू शकतो, ब्रह्मविद्या खंडासोबतच ज्ञानखंड आणि साधनाखंड सुद्धा आहेत. यातून एक खूप महत्वाची गोष्ट कळते, हे फक्त थेरॉटिकल नॉलेज नाहीये. इथे ज्ञान मिळवण्याचा मार्ग म्हणजेच ज्ञानखंड आहे. ते ज्ञान आचरणात कसं आणायचं त्याची प्रॅक्टिकल पद्धत म्हणजेच साधनाखंड आहे. आणि त्यातून मिळणारं अंतिम सत्य म्हणजे ब्रह्मविद्याखंड. किती परिपूर्ण रचना आहे ही! आणि हे सगळं का केलं आहे? तर या सगळ्या प्रकाशनांमागे एकच मुख्य उद्देश आहे की उपनिषदांसारखं प्राचीन, गहन आणि गूढ समजलं जाणारं आध्यात्मिक ज्ञान आजच्या आधुनिक साधकांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी सोपं आणि सुलभ करायचं. एक प्रकारे ज्ञानाचं लोकशाहीकरण. म्हणजे ज्ञान कोणा एकाची मक्तेदारी न राहता ते सर्वांपर्यंत पोचावं, हेच यामागचं ध्येय आहे.